येत्या काही दिवसात तुम्ही कोकण असेल किंवा इतर राज्यातली कुठलीही महत्त्वाची पर्यटनस्थळे विसराल आणि बारामतीला याल. येत्या 2 महिन्यामध्ये कण्हेरी वन उद्यान आणि येत्या काही महिन्यांमध्ये शिवसृष्टीचं काम ज्यावेळेस होईल त्यावेळी बारामती हे राज्यातलं सर्वात मोठं पर्यटनाचं ठिकाण होईल. आणि त्याला कारणही असंच आहे. कण्हेरी म्हणजे बारामतीच्या शेजारचं आणि श्री क्षेत्र मारुतीरायाच्या देवस्थानामुळे चर्चेत असलेल्या कण्हेरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ॲडव्हेंचर पार्क, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटनाची ठिकाणे विकसित करण्यात आलेली आहेत. आणि या ठिकाणी वनसमृद्धी उद्यान आता पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होते. वेगवेगळ्या प्रकारची वन उद्यानं, वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचर पार्क, वेगवेगळ्या प्रकारचं पर्यटनासाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं ठिकाण या ठिकाणी विकसित होते. साठवण तलाव, नर्सरी, ॲडव्हेंचर पार्क, ॲक्टिव्हिटी अंतर्गत झुलता पूल, झिप लाईन, बोटिंग, रॉकेट इजेक्टर, 360 डिग्रीचं सायकल मेलडाऊन, अशा वेगवेगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणारं हे कण्हेरीचं वन उद्यान आता थोड्या दिवसात पर्यटकांसाठी सज्ज होईल. त्याच्या कामाची आता अखेरची तयारी सुरू आहे. या कामाच्या निमित्तानं नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या समवेत हे वन उद्यान पाहण्याचा योग आला आणि बारामती हे पर्यटनाच्या नकाशावरती येत्या काही महिन्यामध्ये अत्यंत उच्च स्तरावर असेल याची खात्री पटली. बारामतीमध्ये हे वन उद्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारलं जात आहे. याच ठिकाणी शेजारी शिवसृष्टी असणार आहे. शिवसृष्टीच्या शेजारीच अत्यंत विकसित असं राज्यातील शासकीय स्तरावरचं अत्यंत दर्जेदार अशी वनरोपांची नर्सरी असणार आहे. या वन उद्यानामध्ये आलेल्या सर्व पर्यटकांना अत्यंत विलोभनीय अशा स्वरूपाची पाहणी करता येईल. आणि मग कशाला कोकण असं आपसूक तोंडातून येईल अशा स्वरूपाची जपानी मियावाकी जंगलाची निर्मिती गेल्या 4 वर्षापासून नियमितपणे सुरू आहे. या ठिकाणी पूर्ण कामं झाल्यानंतर जे पाहायला मिळेल ते अद्भुत आणि विलोभनीय असेल. बारामती हे पर्यटनामध्ये पहिल्या नंबरवर जायला सुरुवात होईल ज्यावेळी हे वन उद्यान पर्यटकांसाठी सज्ज होईल. येत्या 2 ते 3 महिन्यात हे पर्यटनासाठी हे वन उद्यान सुरू करण्याचा मानस आहे. प्रशासनाकडून तयारी केली जाते. नगराध्यक्ष सचिन सातव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून सातत्याने या ठिकाणी भेट देत आहेत. नगराध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर या ठिकाणच्या कामाला गती आणण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे वन उद्यान लवकरात लवकर सुरू करायचं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पूर्वी हे वन उद्यान आणि उन्हाळ्यापूर्वी हे वन उद्यान राज्यातील पर्यटकांसाठी उघडं होईल, सज्ज होईल आणि पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणच्या सर्व सुविधांची पूर्तता होईल अशा स्वरूपाची सूचना देखील त्यांनी या निमित्ताने केली असून या ठिकाणच्या कामाची पाहणी करताना ज्या ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्या संदर्भातील सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. संपूर्ण वन उद्यान काही मीटर उंचीवरून पाहता येईल अशी झिप लाईन देखील या ठिकाणी उभारण्यात आली असून हा पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षक आनंद देणारा सुविधेचा प्रकार असेल. झिप लाईन टॉवर, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वन उद्यानामध्ये फिरण्यासाठीच्या असलेल्या सोयीसुविधा, तेथील अंतर्गत रस्ते, तेथील साठवण तलाव, बोटिंग, या सर्व सुविधा आता हळूहळू सज्ज होत आहेत. बऱ्यापैकी कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामावर देखील प्रशासनाचा शेवटचा हात फिरतोय. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना इथं एखाद्या जंगलात सफारी केल्यासारखाच अनुभव आला पाहिजे अशा स्वरूपाची तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात जेव्हा हे वन उद्यान पर्यटकांना येण्यासाठी तयार होईल तेव्हा बारामतीला पर्यटनाचा जो डोळा आहे, पर्यटनाची जी नजर आहे, जो दृष्टिकोन आहे तो किती विकसित आहे याची साक्ष बारामतीच नव्हे तर राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना पटल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या नैसर्गिक ठिकाणी त्याचा नैसर्गिकरित्या वापर करून अत्यंत सुंदर असं ठिकाण कसं करता येऊ शकतं, विरंगुळ्याचं ठिकाण कसं करता येऊ शकतं, त्याचबरोबर शास्त्रीय माहिती घेण्यासाठी देखील अभ्यास कसा करता येऊ शकतो, त्यासाठीची आवश्यक गोष्टी काय काय आहेत याचा परिपूर्ण आणि अगदी बारकाईने विचार या ठिकाणी केलेला तुम्हाला पाहायला मिळेल.
असलेल्या उपलब्ध साधनांचा आणि असलेल्या उपलब्ध गोष्टींचा विचार करून अत्यंत सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी वन उद्यानाचं रूप बारामतीकरांना आणि बारामतीकरांनी तयार केलेलं पाहायला मिळेल. उपमुख्यमंत्री अजित पवार गेली 5 ते 6 वर्ष या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये सकाळी 6 वाजता या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार कामाला भेट द्यायचे. त्यावेळी अत्यंत सुरुवातीचे ठिकाण असलेलं हे वन उद्यान आता अगदी भरभराटीला आलेलं आहे. या ठिकाणी बरीचशी कामे पूर्ण झालेली आहेत. काही कामावरती शेवटचा हात सुरू आहे. उन्हाळ्यापूर्वी येथे पर्यटकांना येता यावं आणि जे बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर पासून आसपासच्या जिल्ह्यातील तालुक्यामधील पर्यटक बाहेर जातात त्यांना अगदी कोकणातील किंवा इतर ठिकाणचा परदेशातील देखील अनुभव यावा अशा स्वरूपाचं चित्र या ठिकाणी निर्माण केलं जाणार आहे. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी ॲम्फी थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. एक उत्तम आणि सुसज्ज प्रकारचं कार्यालय देखील आहे. या ठिकाणी बोटिंग करण्याची सुविधा आहे. या ठिकाणी येत्या काही कालावधीत उत्तम प्रकारची राहण्याची व्यवस्था देखील केली जाईल. आणि त्याचबरोबर येथे ॲडव्हेंचर पार्क देखील आहे. ज्या ठिकाणी आपण आता पाहतो आहोत त्या ठिकाणी ॲडव्हेंचर पार्क आहे, रेन डान्स आहे, संपूर्ण बारामती उंचीवरून पाहता येईल अशा स्वरूपाचे मनोरे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी झिप लाईन आणि वेगवेगळ्या प्रकारचे साहसिक खेळ देखील पर्यटकांना अनुभवता येणार आहेत. एकूणच बारामतीला पर्यटनाच्या दृष्टीनं सुसज्ज करणारी ही एक वेगळी शैली असेल. एरवी देखील बारामतीमध्ये असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील जगभराला पुरवठा करणारे वेगवेगळे उद्योग आहेत. त्याचबरोबर कृषी पंढरी असलेली बारामतीची कृषी विज्ञान केंद्र, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टसारखी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी अत्युच्च दर्जाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा असेल. आणि आता पर्यटनासाठी बारामतीचं वन उद्यान, बारामतीची शिवसृष्टी, बारामतीचं मियावाकी जंगल, बारामतीचं ॲडव्हेंचर पार्क, बारामतीचं चिंकारा आणि इतर प्राण्यांच्या सफारीचं उद्यान अशा वेगवेगळ्या प्रकारांनी बारामती सजते आहे. बारामतीला येत्या काळात पर्यटनाच्या दृष्टीनं नंबर 1 वर नेण्याची बारामतीकरांची ही जी प्रक्रिया सध्या सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली, ती अत्यंत सुंदर स्वरूपाची आहे. आणि जेव्हा हे सगळं सुरू होईल तेव्हा निश्चितच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल की ज्या ठिकाणी कुसळ देखील उगवत नव्हतं अशा वन विभागाच्या हद्दीमध्ये आणि ज्या ठिकाणी कोणी फिरकत नव्हतं अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी होईल. पर्यटकांची गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते अत्यंत सुंदर स्वरूपाचं असेल अशा स्वरूपाची रचना सध्या बारामतीमध्ये आकाराला येते. बारामतीमध्ये काही लोकांनी यापूर्वीच या वन उद्यानातील साठवण तलावामध्ये बोटिंग देखील केलेलं आहे. परंतु त्यानंतरची झालेली पूर्ण कामं आणि जेव्हा ह्या संपूर्ण कामावरती शेवटचा हात फिरेल तेव्हा एक सुंदर चित्र या ठिकाणी निर्माण होईल जे पर्यटनासाठी पर्यटकांना आकर्षित करणारं असेल. आणि त्याचीच तयारी सध्या सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी भेट देतील अशा स्वरूपाची माहिती नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार येण्यापूर्वी त्यांना अपेक्षित असलेली सर्व कामे पूर्ण व्हावीत यासाठी